सरकारकडे जरांगेंच्या सगळे सोयरे या शब्दावर तोडगा. जरांगेंची मागणी सरकारकडून मान्य. सूत्रांची माहिती. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार. आरक्षणाबाबत फायनल ड्राफ्ट देणार. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. माझ्या विरोधात सरकारमधील काही मंत्र्यांचा कट. रॅलीत देखील कुणाला तरी घुसवण्याचा प्रयत्न होणार. जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. आम्ही स्वतः आंदोलनात सहभागी होणार, पण कटाबाबत जे जरांगे बोलतात तसं झाल्यास दुर्दैव ठरेल. जरांगेंच्या आरोपानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. वरळीमध्ये उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार. संजय राऊतांची माहिती. ठाकरे गटाकडून टीजर जारी. पैसा आणि दहशतीच्या जोरावर पक्ष चोरला. दरोडे कसे टाकले यावर आज पत्रकार परिषद. संजय राऊतांची माहिती. नार्वेकर, शिंदे आणि फडणवीसांनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवण्याचं देखील राऊतांचं आव्हान. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात. दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार. मी मूर्खांना उत्तर देत नाही. राऊतांच्या फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नसल्याच्या टीकेनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर एक मुख्यमंत्री अर्धा उपमुख्यमंत्री बनला. मूर्ख कोण हे देश बघतोय. संजय राऊतांचा पलटवार. कर्जत जामखेड विधानसभा पुन्हा लढवणार. मी किंवा सुप्रिया सुळे दोघेही नगर दक्षिणचे उमेदवार नाही. रोहित पवार यांच्याकडून नगरच्या उमेदवारीबाबत स्पष्टता. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. माजी खासदार निलेश राणेंच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय. सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्ट. मुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून 4 दिवस दावोस दौरा. दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार. जनतेच्या पैशांची खुलेआम लूट. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. तर राज्यातून गेलेले उद्योग आणा, मग दावोसला जा. संजय राऊतांचाही हल्लाबोल. मुंबईतील 4 विभागात उद्या पाणी टंचाई. ए, बी आणि ई विभागातील पाणीपुरवठा सकाळी 10 वाजेपासून 24 तास बंद राहणार. नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. राम मंदिरामध्ये आजपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात. अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवणार. तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार.